मॅच बघायला फक्त पब्लिकची धडपड बघा अहो असणारच, कारण आज मॅच होती पीटीएम विरुद्ध मंडळ. ही नुसती मॅच नव्हती, ही उत्तरेश्वर चषकची फायनल मॅच होती. एवढंच नाही तर आजच्या मॅचमध्ये दोन्ही टीमांनी 4-4 रेड कार्ड मिळाल्यात. मॅच चालू होऊन 5 मिनिटं बी झाली नव्हतीत आणि पहिल्याच 5 मिनिटात पीटीएमने एक हार्ड गोल चढवली. पहिल्या 5 मिनिटात गोल चढवल्यावर पीटीएमचं पब्लिक सुट्टी देते. पब्लिक नुसतं नाचालतं आणि ओरडालतं. पीटीएमनं गोल चढवल्या मंडळनं आपला गेम एकदम फास्ट चालू केला. मंडळ बॅक टू बॅक अटॅक करत होतं, पण पीटीएमचं डिफेन्स त्यांच्यासमोर भिंतीसारखे उभारले होते. एक पण गोल जाऊ दिली नाही शेवटपर्यंत. हाफ टाइम नंतर स्कोर झालता 1-0. जिंकणाऱ्या संघाला मिळणार होती ही ट्रॉफी. हे सगळे आपले कोल्हापुरातले फुटबॉलचे जुने खेळाडू आहेत. भावानं आपल्या कोल्हापुरातला फुटबॉलचा इतिहास खरंच लय जुना आहे. मग म्हटलं पब्लिकला विचारूया कोण जिंकणार. आरसीबी. पाटाडेल तालीम मंडळ. हाफ टाइम नंतर गेम चालू झाला आणि पीटीएमनं अजून एक गोलची नोंद केली. पीटीएम समर्थकांचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण स्कोर झालता 2-0. पण त्यानंतर एक विषय लय गंभीर झाला. एवढा गंभीर झाला की पोलिसांना आत यायला लागलं. त्यामुळे गेम 15 ते 20 मिनिटं थांबला होता. पीटीएमचा एक प्लेअर गंभीर जखमी झालेला, म्हणून त्यासाठी अँब्युलन्स पण बोलवली. या वादामुळे दोन्ही संघांच्या 4-4 प्लेयरांना रेड कार्ड दिलं. 100 पैकी 90% अटॅक मंडळचे होते, पण पीटीएमनं एक पण गोल जाऊ दिली नाही. आणि शेवटी पीटीएमनं 2-0 हे चषक स्वतःच्या नावावरती केलं. चषक जिंकल्यानंतर पीटीएमच्या पब्लिकनं लय दंगा केला. पण भावानो, मॅच झाल्यानंतर पीटीएमच्या प्लेयरांनी खूप चांगली स्पोर्ट्समॅनशिप दाखवली. विरोधी संघासोबत झालेले वाद विसरून सर्वांनी एकामेकाच्या हातात दिले आणि एकामेकांना पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा पण दिल्या. ग्रँड सेलिब्रेशन करून उत्तरेश्वर चषक 2025 पीटीएमनं स्वतःच्या नावावरती केलं.